आयुष्यात जे काही मिळालं आहे त्यासाठी आभार माना आणि जे हवं आहे ते नक्की मिळेल. इतका सुंदर कोट आज मी सकाळी वाचला. वाटलं तुमच्या सगळ्यांशी शेअर करू. सकारात्मक विचार आयुष्यामध्ये नेहमीच खूप फायदेशीर असतात. आज सकाळी उठल्या उठल्या टिफिनसाठी काय बनवावं हा प्रश्नच होता. म्हणून सकाळी ठरवलं की झटपट होणारी टोमॅटोची भाजी बनवते. वेळही वाचतो आणि भाजी छान लागते. त्यासाठी कढई घेतली, त्यामध्ये घातलं जिरं, मोहरी, हिंग, छान मस्त फोडणी गेली. त्यात घातला चिरून लसूण आणि थोडासा कढीपत्ता. लसूण आणि कढीपत्ता हे दोन मेन इन्ग्रेडियंट आहेत. यामुळे भाजीची चव खूप छान लागते. दोन्हीही छान मस्त फोडणीमध्ये परतवून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये घातला चिरून कांदा. एक मोठा कांदा घेतला आहे मी. कांदा पण छान बारीक चिरायचा आणि फोडणीमध्ये घालायचा. गुलाबीसर कलर होईपर्यंत छान कांदा त्याच्यामध्ये परतून घ्यायचा. कांद्याचा पण कच्चेपणा जायला पाहिजे. नंतर त्यात घालायचं हळद, थोडंसं लाल तिखट. माझी मुलगी लहान आहे, तिला टिफिनमध्ये द्यायचं असतं म्हणून मी लाल तिखट जरा कमीच घातलं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तिखट आणि हळद मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये घालायचा चिरून टोमॅटो. मस्त लालबुंद टोमॅटो घ्यायचे, जेणेकरून भाजीला खूप छान चव येते. रसरशीत टोमॅटो भाजीमध्ये खूप छान लागतात. छान टोमॅटो त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. टोमॅटो मिक्स झाले की त्यामध्ये मसाला घालायचा. तुम्ही कुठलाही मसाला घालू शकता. मी किचन किंग मसाला घातला आहे. थोडंसं मीठ घालायचं आणि टोमॅटोची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालायची. तुम्ही गूळही वापरू शकता. मीठ घालायचं जेणेकरून टोमॅटो पटापट शिजेल आणि परत सगळं एकजीव करायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. कोण पाणी घालतं, कोण नाही घालत, पण मी घालत असते कारण की थोडंसं वाफेवरती शिजलं भाजी लवकर होते. छान मिक्स करायचं, झाकण ठेवून द्यायचं. 5 मिनटं टोमॅटोची भाजी छान वाफेवरती शिजू द्यायची, जेणेकरून टोमॅटो सगळे एकजीव होतात आणि मऊ होतात. आता बघा भाजी छान एकत्र आलेली आहे. आता अजून भाजीला छान एकत्र आणण्यासाठी त्यामध्ये घालायचं शेंगदाण्याचं कूट. आम्ही सोलापूर साईडचे असल्यामुळे आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट जरा जास्तच आवडतं, म्हणून मी जास्त कूट घालत असते. कूट घालायचं, मस्तपैकी भाजी हलवायची, नंतर परत 2 मिनटं वाफेवर शिजवायची, कोथिंबीर घालायची आणि तुमची छान टोमॅटोची भाजी रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि कमेंट करा. प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. ओम नमः शिवाय.